तर आपण आलोय आता या माळाच्या शेजारी. हाय गाईज, आता मी जिथे उभी आहे तुम्हाला तिथे काहीही दिसत नसेल, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण इथे आहे एक हिडन वॉटरफॉल. तो आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. वॉटरफॉल बघण्यासाठी जी आपली धडपड चालू आहे त्यात आपण त्या धडपडीत आपण पडू पण शकतो, पण आपल्याला बघायचे सुंदर सुंदर व्ह्यूज, तर आपल्याला धडपड करायला लागणार. अजून पण तुम्हाला काही दिसतच नसेल बिकॉज अजून आलं नाही, पण पाण्याचा आवाज येत असेल म्हणजे की आपण आपल्याला जे हवं आहे त्याच्याजवळ आलेले आहोत आणि थोड्याच वेळात आपण ते बघणार देखील आहोत. त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते, म्हणजे की आपल्याला जर काही हवं ते बघायचं असेल किंवा हवं ते पाहिजे असेल तर थोडीशी मेहनत तर चालतेच. तर आता मी तुम्हाला दाखवणार, पाण्याचा आवाज वाढत जातोय आणि हे बघा क्या देख रही हूं मैं. यस, छोटासाच आहे पण खूपच सुंदर आहे. कामिनी घाटामध्ये असे खूप छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत, जागोजागी आहेत, पण त्यातलाच एक हा वॉटरफॉल जो की ह्या व्ह्यू पॉईंटवरून दिसतो आणि मी आता त्याच्या जवळ चालली आहे. तिथे कुणीच नाही आहे, फक्त मी एकटी. ते पण सॅटरडेच्या दिवशी. किती गर्दी असायला पाहिजे ना, पण असे हिडन जेम्स कुणी बघायला येतच नाही. आता आपण आलोय देवकुंड इथे आणि इथनं तुम्ही बघू शकता की देवकुंडचा पॉइंट दिसतोय. इथून साधारणतः 800 मीटर लांब आहे आणि त्याच्यानंतर ट्रेक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक सुंदरसा वॉटरफॉल. आता आलोय आपण देवकुंडच्या पायथ्याशी, म्हणजे मेनली म्हणजे पायथ्याशी आलो. गडावर जाताना म्हणतात, पण देवकुंड पण थोडंसं वरतीच आहे. आय थिंक सो, मी कधी आले नाही आहे. आणि इथं असे बाण लावलेले आहेत की देवकुंडचा रस्ता ह्या साईडला आहे. तर तुम्ही जर स्वतःची बाईक किंवा 4 व्हीलर घेऊन येत असाल तर बाईकसाठी 30 आणि 4 व्हीलरसाठी मे बी 50 रुपये आहेत. आणि लोकल वाहनांनी येत असाल तर इट्स थँकफुल, तुम्हाला पैसे नाही लागणार. पण समोर गेल्याच्या नंतर त्या पार्किंगवाल्यांनी असं सांगितलं की 200 रुपये घेतात. तर आता 200 रुपये जाणार आहेत तुमचे, एवढं लक्षात ठेवा. आपलं तिकीट काढून झाले, 200 रुपये गेलेत. आता जायचंय आपल्याला समोर, म्हणजेच या रस्त्याने आतमध्ये. आता इथनं जायचंय आपल्याला इकडे, म्हणजेच देवकुंड धबधब्याकडे, जे की कधीपासून माझं स्वप्नच होतं फिरायचं आणि आता तिकीट पण काढलंय. चला, आता इथनं झाली आपली सुरुवात. जायला तर मला भीती वाटते, कारण सगळं अंधार अंधार टाईप दिसते. देवकुंडला आल्याच्या नंतर असं वाटतंय अंधार बनला आली आहे मी, पण अब हमें जाना ही पड़ेगा और दर्शन देवकुंड का लेना ही पड़ेगा. असं नाही वाटत तुंबड पिक्चरमध्ये घुसली आहे मी. बस ट्रेक करत करत थोडंसं चालून आता सरळच जायचंय. आता करायचंय आपल्याला इथला क्रॉस, पण नदीच नाहीये, क्रॉस करायचंय. 2 मिनिटातच पाऊस सुरू झालाय, आलाय पाऊस. आता जायचंय आपल्याला क्रॉस करून. हे बघा, इथं एक नदी आहे
हा दोरखंड. तर पाऊच मध्ये टाकला आहे फोन, स्वतःला टाकला आहे आणि निघालोय आपण आपल्या देवकुंडच्या रस्त्याकडे. आपल्याला भेटले हे छान छानसे दगड आणि आता आली आहे दुसरी रिवर जी आपल्याला क्रॉस करायची आहे आणि थोडीशी खतरनाक आहे कारण आता 2 जण पडलेत, तर मी सावकाश जाणार. अभी तुम्हारी डोरा द एक्सप्लोरर पहुंच गई. म्हणजे दुसरी नदी ओलांडल्याच्या नंतर तुम्हाला एक व्ह्यू दिसतो जो की कुठल्या तरी लेकचा आहे. म्हणजे देवकुंडला जाताना ह्या साईडनी म्हणजे इकडच्या साईडनी डाव्या साईडनी एक तळ सरोवर काय असेल ते आहे जे की पूर्ण तुम्ही जोपर्यंत देवकुंडवरती पोहोचत नाही तोपर्यंत तो दिसत असतो. आणि दुसरी वाली जी रिवर आहे ती पार केल्याच्या नंतर त्याचा व्ह्यू एकदम अप्रतिम असा दिसतो. खरंच घराच्या बाहेर निघून एकदा तरी असं किल्ल्यांवरती फिरायला परत असे वॉटरफॉल्स बघायला यायला पाहिजे, कारण हे नाही बघितलं तर आयुष्यात काय होतं. हा बघा व्ह्यू किती भारी दिसतोय. बापरे, किती वेळापासून चालतीये आणि देवकुंड काही यायचं नावच घेत नाही. आता फायनली आवाज येतोय धबधब्याचा आणि छान वाटतंय जरा ऐकून की एवढा वेळ चालले आणि आता कुठेतरी बघता भेटतंय. एक्साइटमेंट खूपच जास्त आहे आणि ते काय बोलत नाहीये, रागावले असतील कुणावर तरी, पण इथले एकदम झाडं बिडं बघून एकदम ॲडव्हेंचरस फील येतोय. हा का काका बघा टॅग आहे आम्हाला, प्रूफ आहे. रस्त्याने येताना 10 तरी ठिकाणी आम्हाला विचारले की तुमचा बॅच नंबर काय आहे, बॅच नंबर काय. दाखवायचं हे असं 200 रुपये आणि मग जायचं आपल्या डेस्टिनेशनकडे. थोड्याच वेळात दाखवेन तुम्हाला देवकुंडचं सुंदर असं रूप. त्यासाठी बघत राहा, कंटिन्यू चालत राहा. फायनली नाही, अजून पण आलाच नाही. किती वेळच झालं चालतोय आणि चालतोय. तर गाईस, पाण्याच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की आपण देवकुंड जवळ आलो आहोत आणि सिरियसली आपण आलो आहोत. सॅटरडेची टायमिंग आहे त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे आणि जागा पण नाही खाली जाण्यासाठी. तर सॅटरडेला प्लॅन चुकीचा केला, पण देवकुंडला येण्याचा प्लॅन एकदम बरोबर होता. एवढं भारी दृश्य एकदम बस. आपण आले एवढ्या पाण्यात, काय पण हे म्हणायचं भिजायचं नव्हतं पण आले. आपण पण भिजायचं होतं पण मला नाही भिजायचं जबरदस्त. माझ्या बुटांची सील तुटलेली आहे म्हणून हातात घेतले. असंच केलंय आणि आता बघा हे लागताना
बांबूचा फ्रीज. फायनली देवकुंड फिरून झालेला आहे आणि माझा आवाज येत नसेल कारण इथे पाण्याचा आवाज.